हल्ली वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक चौकात पाहायला मिळतात। आलिशान हॉटेल्स, फार्म हाऊस मध्ये जंगी पार्ट्या करून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले जाते। परंतु या सर्व अवास्तव खर्चाला फाटा देत वाढदिवसाला वेगळी दिशा देण्याचे कार्य नाशिक मध्ये निष्णांत वकील साहिल ठाकरे यांनी केले आहे। आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श उभा केला आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट साहिल ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी सामाजिक बांधिलकी जपल्याचे पाहायला मिळाले। साहिल ठाकरे यांनी नाशिकमध्ये दिलासा केअर सेंटरला भेट देत निराधार आजी आजोबांसमवेत आपला वाढदिवस साजरा केलाय। सेंटरमधील निराधार आजी आजोबांनी साहिल यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी साहिल यांच्या हस्ते निराधार ज्येष्ठ नागरिकांना गरजेच्या आरोग्यविषयक वस्तू देत त्यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। या प्रसंगी आजी आजोबा भाऊक झाल्याचेही पाहायला मिळाले। यावेळी विशाल गवळी, मयूर हानगे, चेतन बोराडे, हेमंत सूर्यवंशी यांच्यासह दिलासा सेंटरच्या संचालिका उज्ज्वला सतीश जगताप, व्यवस्थापक सुजय नागले व दिलासा केअर सेंटरचे कर्मचारी आणि आजी आजोबा उपस्थित होते। साहिल ठाकरे यांचा हा अनोखा सामाजिक उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।